आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाची नोटीस। 2 आठवड्यामध्ये शिंदेंना सुप्रीम कोर्टामध्ये म्हणणं सादर करावं लागणार। त्यानंतर प्रकरण कोणत्या कोर्टात पाठवायचं या संदर्भात निर्णय होणार। महाराष्ट्रामध्ये आणखी मोठे राजकीय भूकंप होतील। भाजपा नेते गिरीश महाजन यांचं पुन्हा एकदा मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं। उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा हे केवळ नाटक। भाजपा नेते प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। येना अंगण वाकडे। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं। उद्धव ठाकरेंना आमंत्रण मागण्याचा अधिकारच राहिलेला नाहीये। आता फक्त हे नाटक आहे की बगूरला जाऊन। जळगावचे खासदार डॉक्टर उल्हास पाटील 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून निलंबनाची कारवाई। उल्हास पाटील, वर्षा पाटील आणि कन्या केतकी पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार। राजन साळवी भावासह 7व्यांदा एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर। साळवींच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचं जोरदार शक्तीप्रदर्शन। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडीकडून चौकशी होणार। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईडीची कारवाई। सूरज चव्हाण यांनी खिचडी घोटाळ्यातील पैशातून घर खरेदी केल्याची ईडीची कोर्टात माहिती। मिळालेले पैसे पगार आणि कर्ज असल्याचं उत्तर सूरज चव्हाण यांनी ईडी चौकशीत दिलं होतं। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची अटकेविरोधात उच्च न्यायालयात धाव। खिचडी घोटाळा प्रकरणी अटक बेकायदा असल्याचा दावा। याचिकेवर आता 29 जानेवारीला सुनावणी।